उत्तर आम्ही जे दिले ते सन्माननीय नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊंनी सुद्धा जे विचारला तोच प्रश्न आहे की या सगळ्यांच्या बद्दल जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं. त्याच्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटचा निर्णय त्याला सेवा प्रवेश नियमांमधनं सुद्धा वगळून आपण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीनं ते होईल, त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाशी जोडलेल्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांना दिलेल्या आश्वासनांचा. एका मोठ्या संपानंतर सरकारने त्यांना काही वचनं दिली होती, पण त्या वचनांचं पुढे काय झालं, त्यांचं खरंच पालन झालं का? चला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. या प्रकरणाची गंभीरता किती आहे हे विधानसभेतलं हे एकच वाक्य सांगून जातं. विचार करा, जे कर्मचारी आपली आरोग्य सेवा सांभाळतात त्यांच्यावरच उपासमारीची वेळ येते, तेव्हा हा प्रश्न फक्त पगाराचा किंवा नोकरीचा राहत नाही, तो थेट त्यांच्या जगण्या मरण्याचा बनतो. बरं, तर ही सगळी परिस्थिती निर्माण झाली कशी? याची सुरुवात होते ऑगस्ट 2025 मध्ये, जेव्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे म्हणजे NHMचे हजारो कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले होते. तर झालं असं की ऑगस्ट 2025 मध्ये हे सगळे कर्मचारी संपावर गेले. त्यानंतर सरकारने त्यांच्या 10 प्रमुख मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. आणि इतकंच नाही, तर 4 नोव्हेंबर 2025ला मंत्रिमंडळाने एक खूप मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे त्यांना सेवेत कायम केलं जाईल, म्हणजे नियमित केलं जाईल. खरं तर हे एक ऐतिहासिक वचन होतं, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. 10 वर्षांपेक्षा जास्त हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, एक संपूर्ण दशक. म्हणजे हे कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर, पण कंत्राटी. म्हणजे नोकरी आज आहे उद्या असेल की नाही या सततच्या टांगत्या तलवारीखाली काम करत होते. अशा लोकांसाठी नोकरीत कायम होणं हे आश्वासन किती मोठं असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. पण अनेकदा असं होतं की आश्वासनं दिली जातात आणि त्यांची अंमलबजावणी मात्र रखडते. याच मुद्द्यावरून विधानसभेत कर्मचाऱ्यांच्या बाजूने 4 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. आणि हेच प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. पहिला आणि सगळ्यात कळीचा प्रश्न, सरकारने जो सर्वात मोठा शब्द दिला होता म्हणजे कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा, त्या निर्णयाचं काय झालं? तो निर्णय खरंच जमिनीवर उतरला आहे का, की तो फक्त कागदावरच राहिलाय? आणि जर उशीर होतोय तर त्यामागे नेमकं कारण तरी काय आहे? आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जबाबदारीचा. आमदारांनी सभागृहात स्पष्ट सांगितलं की सणासुदीच्या काळात पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. मग एवढी गंभीर परिस्थिती निर्माण व्हायला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही, हा प्रश्न विचारण्यात आला. आणि ही यादी इथेच संपत नाहीये. मुद्दा फक्त नियमितीकरण आणि पगाराचा नाहीये. विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF, आपल्या भविष्यासाठी पगारातून कापलेले पैसे आणि लॉयल्टी बोनस यांसारख्या अगदी मूलभूत आर्थिक गोष्टींवरही प्रश्नचिन्ह आहे. आरोप असा आहे की आश्वासनं देऊनही यातलं काहीच कर्मचाऱ्यांपर्यंत पोचलेलं नाहीये. कर्मचाऱ्यांनी एकूण 13 मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यातल्या 10 मागण्या तर सरकारने तत्वतः मान्य केल्या होत्या. मग प्रश्न उरतो तो बाकीच्या 3 मागण्यांचा, त्यांचं काय झालं? आणि हाच होता चौथा प्रश्न. ज्या 3 मागण्या मान्य झाल्या नव्हत्या त्याबद्दल सरकारने एक समिती नेमली होती. मग ती समिती काय करत आहे? आणि यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने कोणती डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत ठरवली आहे का? हे सगळे प्रश्न उत्तरांच्या प्रतीक्षेत होते. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओज आणि डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. ह्या सगळ्या प्रश्नांवर आणि आरोपांवर सरकारची भूमिका काय होती? मंत्र्यांनी विधानसभेत काय उत्तर दिलं ते समजून घेऊया. नियमितीकरणाच्या मुख्य मुद्द्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की हो, हा एक सकारात्मक निर्णय आहे ज्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आणि विशेष म्हणजे नेहमीचे जे सरकारी नोकरभरतीचे नियम आहेत ते बाजूला सारून या कर्मचाऱ्यांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेतच पूर्ण होईल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. बाकीच्या मागण्यांबद्दल सरकारचं म्हणणं होतं की एकूण 13 पैकी बहुतेक मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे निर्णय काही आम्ही परस्पर घेतलेले नाहीत, तर कर्मचारी संघटनांच्या प्रमुखांशी बोलून त्यांच्या संमतीनेच ते अंतिम झाले आहेत असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आता आपल्याला प्रश्न पडेल की जर बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, संघटनांनीही होकार दिलाय, मग अडचण नेमकी कुठे आहे? पण याच आश्वासनांच्या पलीकडे एक मूलभूत मतभेद आहे आणि हाच मतभेद या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. आणि हा मतभेद आहे तरी काय, तर तो येऊन थांबतो जबाबदारी या शब्दावर. एका बाजूला आमदारांची मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पगार उशिरा झाला त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचं म्हणणं आहे की आता दंडात्मक कारवाईत अडकून न राहता आपण कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा जो सकारात्मक निर्णय घेतलाय त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. तर मग आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत? एका बाजूला सरकारची आश्वासनं आहेत की बहुतेक मागण्या पूर्ण झाल्यात, निर्णय अंतिम झालेत, तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी विचारतायत की त्या निर्णयांची अंमलबजावणी जमिनीवर दिसणार कधी? मग खरं चित्र काय आहे? आश्वासनं पूर्ण झाली आहेत की या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संघर्षाचा एक मोठा पल्ला गाठायचा अजून बाकी आहे?